जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. भेटलात कुठे? भेटू यांच्या घरीच. त्याच्यानंतर भेटलो आम्ही कुठे? त्यानंतर आमचं ते घरी बोलणं झाल्यानंतर ठरलं आमचं. त्यानंतर आम्ही लोणावळा गेलो होतो फिरले. नाही ठरल्यावर नाही हो, ठरायच्या आधी पण बोलायला गेले होते ना. हो. नमस्कार. आपल्या सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. आनंदीबाई आणि गोपाळरावांबद्दल मला फारशी माहिती नव्हती आणि मला वाटतं की तसंच आत्ताही लोकांना फार माहिती नसणार आहे. पण मग जसजसं मी वाचायला लागलो तसतसं मला कळायला लागलं की किती स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे हे गोपाळरावांचं. आणि आनंदीबाईंची ज्यावेळी पत्र वाचली त्यावेळी त्या आनंदीबाईंचे खूप विचार कळले त्या पत्रांमधून. त्याच्यामुळे त्यामुळे आनंदीबाईंना समजून घेणं सोपं झालं. बरं, आता ह्याच्यावर ओळखा. कमोड मधून संगीत कसं येतं? तुमची ओळख किती वर्षाची? 21 वर्ष. तुम्ही मोजताय ना? ती मोठी झाली पण लहान भावांना पण मोठं करायचा प्रयत्न करते ना. खूप करते. माझ्यासाठी तर खूप केलंय तिने. आता काय करता तुम्ही? आता मी नऊवारी रेडी टू वेअर नऊवारी साडी बनवतो आणि आमची स्पेशालिटी म्हणजे आम्ही विदाऊट कटिंग साडी स्टिच करतो. म्हणजे ती नंतर ओपन केली तर पूर्ण साडी आहे तशी मिळते. सर्व सांभाळत असताना मुलीकडे थोडं दुर्लक्ष झालं असं ती समजते मला. असं मी समजून तिच्याशी वागत होते पण मी तिला वेळ देत नव्हते. मी घरातच होते त्यावेळी. आता ती बिझी झाली आहे पण तिला माझ्यासाठी वेळ नाही. कहाणी में ट्विस्ट. तर त्यांना जाणवलं की माझ्या ह्याच्यात तेवढी उर्मी आहे की तेवढी म्हणजे माझं तेवढं थिंकिंग आहे की मी काहीतरी व्यवसाय करू शकते. तर त्यांनी मला मोटिवेट केलं आणि सांगितलं तू कर, मी तुला सपोर्ट करतो म्हणून. एकदा मला म्हणजे जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेच जण मला फीडबॅक देतात की स्वस्तातली खेळणी बनव. आणि एक क्षण असा आला की मला जाणवलं हे काही खपत नाहीये. पण ह्याने त्याने सांगितलं हे लर्निंग असतं की नेमकं काय करायचं ह्याच्यातनं तू शिकतेस. पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करताय? भरपूर त्याला लिमिटच नाही. काय सांग? त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही. तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना. बाकी काय म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये. हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना. पण ते ग्रीटिंग दे, चिठ्ठ्या दे मध्ये तुमच्याकडनं उत्तर नव्हतं जात. टेक अँड गिव्ह होतं ते. म्हणजे मी गोविंदाचा दिला की ती लगेच मिथूनचा द्यायची. त्यावेळेचं म्हणजे तो जो होता ना इल्जाम वगैरे पिक्चर होते ना त्यावेळेचा सीन होता. तुम्ही कोणाला एखादी गोष्ट कोणी सांगायला गेलं की लगेच ऐकायच्या आधी उपदेश करता. पण आहे ऍक्च्युली ते माझ्यासाठी आहे ऍक्च्युली, बाकीच्यांसाठी नाही आहे. रुद्रला तुम्ही सतत अंथरूण घालायला सांगता. काहीतरी काम करायला पाहिजे ना म्हणून अंथरूण घालायला. त्याचे सासरे आता मध्ये वारले. अग्नी देण्यापासून ते श्राद्ध होईपर्यंतच्या सगळ्या विधी तिने केल्यात. हे फार कौतुकाची गोष्ट आहे कारण ही गोष्ट आपल्या समाजात अजून रूढ नाहीये. केवढे आरोप कोणी केलेत? तुमच्याकडे कोणी आलं ना एखाद्या कार्यक्रमाला तर तुम्ही त्यांना कामाला लावता. मान्य आहे तुम्हाला? होतं कधी कधी. सगळेजण आल्यानंतर कोणाला तरी सांगायला लागतं की कर म्हणून मदत. बरं, पाहुण्यांना घरी बोलवा आणि कामाला लावा. होम मिनिस्टरचा कॅमेरा येणार हे तुम्ही सांगितलंही नाही काही जणांना. सकाळी कळल्यावर आलेत. हा म्हणजे कसं एकदम घाई झाली, अचानक झालं. हो का? हो. मेसेज खूप वेळा खूप केलेले आणि एकदम अचानकच कळल्यामुळे माझा आनंद एक तर गगनात मावेना.
कळलं मला आल्याबरोबर जेव्हा डोळ्यात पाणी आलं तेव्हा. काल भरपूर झाला. सतत पसारा करून असतं तुम्ही, नाही असा आरोप आहे. पसारा नसतोच. हलत डुलत काम करत असता. मान्य आहे? नाही नाही काय हो? हो सध्या चाललंय हळद चाललंय सध्या. कधी कोणी सांगितलं जीन्स वगैरे घालून बाहेर फिरायला चला तर तुम्ही जात नाही, असं मैत्रिणींचा आरोप आहे वाटतं. नाही घालत नाही, मला आवडत नाही जीन्स घालायला. दुचाकी किंवा स्कूटी चालवायला तुम्ही शिकत नाही, भीती वाटते. बरोबर आहे. आमच्या समोर भाऊंना आय लव्ह यू म्हणत नाही, एकट्यातच म्हणते. मैत्रिणींचा असणार. हा मैत्रिणींचा मला नाही माहिती कोणाचं आहे ते. कुठेही जायचं असेल तर नेहमी उशीर तुम्हालाच होतो. काय हो? हो तो तयारी करायला वेळ लागते ना. तुमच्यामुळे कधी उशीर होत नाही नाही आमच्यामुळे होत नाही. तुम्ही फक्त चिडत बसता. आजकाल तुमची चिडचिड खूप वाढली होते कधी कधी मुलांच्या अभ्यासामुळे. बघा, म्हणजे आजकाल पूर्वी चिडत नव्हता, आता अचानक चिडचिड वाढली असा आरोप आहे. सतत तुम्हाला गप्पा गोष्टी करत बसायला आवडतं. नाही, पण मला माणसं भेटली तर बोलायला फार आवडतं. सतत नवऱ्यावर अधिकार गाजवत असतात. असं नाही, असं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? इतके सगळे आरोप झाले, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काम सगळेजण आल्यानंतर थोडंफार कोणाला तरी कर म्हणून सांगायलाच लागतं. तो एक आरोप मला मान्य आहे. आणि अधिकार? अधिकाराचं असं काही नाही. अरे पण तुम्ही नाही गाजवणार तर कोण गाजवणार? बरोबर. मग म्हणजे गाजवतात. काय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल? हो अधिकार गाजवते ती. हो म्हणजे काय उदाहरण द्या. उदाहरण कधी लेट झाला तर काय, अजून एवढा का लेट झाला, अजून का नाही आलात, हे दररोजच असतं कधीतरी. बरोबर बरोबर. मग सतत तुमच्यावरती रागवत. हो 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 हो. मग सध्या फोन चालू असतात, मग अजून नाही आलात तुम्ही. पण वैदिनी स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं वाटतं? थोडीशी मुलांवर चिडचिड कमी केली पाहिजे. मुलांवर? हा. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते खूप लवकर रागवतात, ते कमी केला पाहिजे. आता आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला, हा कधी बदल होईल? हा होईल होईल, प्रयत्न करा. इतक्या छान घरामध्ये इतकं उत्तम वातावरण आहे, तुम्ही जर रागावरती नियंत्रण आणलं तर खरं तर या घरात आणखी आनंद वाढेल, हो की नाही? लेट झालं तर मला समजतं की आता घरी गेलं तर हे 9चाच टाइम माझा लास्ट आहे, 9 वाजेपर्यंत. किती स्ट्रिक्ट ऑफिसमध्ये पण एवढं स्ट्रिक्ट नाही त्यांना. नाहीतरी मी सूट दिली 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत तरी आले, कुठे गेले फंक्शनला तर ठीक आहे, पण त्याच्या पुढे जास्त झाले तर मग 12 चढतो माझं. आणि मग काय करता? बाहेरच ठेवते मला. का वहिनी असं करता त्यांना? लेट जास्त झाला तर मग दरवाजा खोला सर्व झोपलेले असतात, मग त्यांना एक दिवशी बाहेर ठेवलेलं, म्हटले 10 मिनिटं थांबा बाहेर. 10च मिनिटं ना, जास्त नाही ना. 10 मिनिटं ना, अर्धा तास मला बाहेर ठेवलं. मला ती 10 मिनिटं बोलते पण अर्धा तास मी बाहेर होतो. पण मग दरवाजा उघडल्यावर चिड तुम्हाला नाही राग आला? राग समोर असो, मी कुठं राग करून काय करणार? खूप कठोर वागता. नाही मान्य आहे तुम्हाला? हो म्हणतायत बघा. कठोर त्यांच्यावरच वागते फक्त. थांबा, ओरिजिनल प्राणी जर ते बघेल तर धक्क्याने मरेल, म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. एका फौजीसाठी आर्मी जितकी महत्वाची असते ना, तितकंच त्याला त्याचं घर महत्वाचं असायला हवं. जशी बाहेरची युद्ध आपण जिंकतो ना, तशी घरची युद्ध सुद्धा आपल्याला जिंकता यायला पाहिजे. बरं, हे युद्ध असं आहे की यात दुश्मन कुणीच नसतो, सगळे आपलीच माणसं. घरी सगळं अलबेल असेल तर सीमेवर आपण खंबीरपणे उभं राहू शकतो. आपली फॅमिली, आपला सपोर्ट असतो अजिंक्य, आणि ह्या सपोर्ट शिवाय कुठलंही मिशन तू कंप्लीट करू शकणार नाहीस. शितले, आपण घरातल्या सगळ्यांना पटवून देऊ आणि प्रेमानं पटवून देऊ. आई गेली होतीस का तू रेवतीकडे? मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. महाजनी काका काकूंना मी रेवतीकडे पाठवलंय, त्यांच्यातलं भांडण मिटावं, सगळं सुरळीत व्हावं म्हणून. मग याच्यामध्ये शण्याचा काय संबंध आहे? हे तिने ऐकलं, हे सगळं तिच्या आईला सांगितलं, तिच्या आईने रेवतीला जाऊन सांगितलंय. पण आता हे जे करून ठेवलंय ना तिने, हे तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. हे बघ, यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही. ठीक आहे, मग सांगते मी बच्चाला. तुम्ही काय काम करता ते सांगेन तुमच्या बच्चाला. राधिका प्लीज नको. करणार ना माझी मदत? ठीक आहे.
एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? बाजूला मॅडम. अरे पण कोण आहात तुम्ही? किडे, मुंगी, झुरळ, ढेकणं, पेस्ट कंट्रोल. तुझ्या दिराचा काशीचा लगीन ठरला तर कळला असत ना गो? कळला आमका. अगो तुझ्या हात जोडते गो, माझ्यासाठी नाही पण माझ्या लेकासाठी ना तेवढी पत्रिका देवासमोर ठेव. शड्डू कुठं आणि कसा ठोकला आणि दंड कसा थोपटला म्हणजे औरंगजेबाच्या कानावर आवाज जाईल याचा विचार सुरू आहे. याचा अर्थ तुम्ही पुढचा तडाखा औरंगजेबाला देणार. अर्थात औरंगजेबालाच. आता आम्ही त्याच्या पटात घुसणार. माझे औरंगजेब? होय, औरंगजेब. कामं या ऑफिसमध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळी. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरंजामी किती चांगला माणूस आहे. एक दिवशी कुठं नेमून ठेवून ना तिघांनाही कळणार पण नाही. झेंडे उद्या मला तुमच्या स्टाईलनं काम करणं जमणार नाही बघा. अरे प्रचाराचं पुढचं काय करायचं ते तर सांगून जा की. उद्या कोल्हापुरात चलावतीची सगळी टीम येणार आहे. अरे प्रचारला असले मोठे सेलिब्रिटी बोलव मर्दा, प्रचार जोरात होऊन जाईल. नमस्कार. नमस्कार. काय काम काय तुमचं? हे आमच्या गावात इलेक्शन आहे, पॅनल आहे आणि इलेक्शनच्या पॅनलमध्ये तुम्ही प्रचारला यायचा आहे. हा सॉस वापरून आपण पहिली रेसिपी करतोय लाईम सॉस मिनी कुलचा. मंडळी आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आपण करतोय हॉट सेजमी कॉलीफ्लावर.